हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहोत देवगडमध्ये आणि आता आपण चाललो आहे देवगडवरून कुणकेश्वरला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचं पण याच व्हिडिओमध्ये दर्शन होईल कुणकेश्वरचं. आणि व्ह्यू पण बघा किती सुंदर आहे. एक साईडला समुद्र आणि दुसरीकडे डोंगर दिसतात आहेत. आणि आता तुम्हाला कुणकेश्वरचं मंदिर पण दिसेल इथून. तर कुणकेश्वर हे मंदिर कोकणाची काशी म्हणून किंवा दक्षिणची काशी असं देखील ओळखलं जातं. आणि या मंदिराला लागूनच बीच पण आहे, तर आपण नंतर बीचवरती पण जाऊया. आता आपण आलो आहे मंदिराच्या इथे आणि गेट पण बघा मंदिराचं किती सुंदर आहे, असं प्रवेशद्वार. तर आपण आता आतमध्ये आलो आहे मंदिरामध्ये. आणि इथे दुसरे पण असे छोटे छोटे मंदिर आहेत. आता हे बघा नारायण मंदिर. तर तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या, म्हणजे तुमचे पण दर्शन होईल. आणि जमलं तर या कुणकेश्वरच्या मंदिराला एकदा भेट नक्की द्या, कारण खूप चांगलं असं मंदिर आहे. आणि हे बघा बाप्पाचं मंदिर छोटंसं. हे आहे कुणकेश्वरचं मेन मंदिर आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर आतमध्ये बहुतेक शूटिंग करायला नाही भेटणार, तर इथेच करतोय मी शूटिंग, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही बाहेर आलो आहे मंदिरच्या इथे. या मंदिराचा इतिहास पण खूप जुना आहे. स्वतः शिवाजी महाराजांनी पण या मंदिराला भेट दिलेली आहे अनेक वेळा. आणि या मंदिराबाबत एक गोष्ट पण सांगितली जाते, ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण ती गोष्ट वाचू शकता. तर इथे तुम्हाला एक बोर्ड दिसत असेल. तर आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही बीचच्या इथे आलो आहे. आणि हे बघा माझ्या मागे मंदिर दिसत असेल तुम्हाला कुणकेश्वरचं. तर इकडे पण पिंड्या आहेत अशा, आहे बघा दगडांमध्ये. तर 108 पांडवकालीन पिंड्या इकडे पण आहेत. फक्त ओटीच्या वेळेला ते दिसतात, म्हणजे जेव्हा पाणी कमी होतं तेव्हाच फक्त ते दिसतात. आम्हाला पण आता पहिल्यांदाच दर्शन झालं, कारण आम्ही पहिला यायचो तेव्हा नेहमी पाणी भरलेलं असायचं. तर आता पहिल्यांदा पाणी कमी आहे त्यामुळे दिसतात आहे इकडे. आणि हे बघा शेप पण दिसतोय तुम्हाला. अशा बऱ्याचशा पिंड्या आहेत इथे. तर आम्हाला पण हे पहिल्यांदाच दिसले. आधी पण आम्ही 3-4 वेळा कुणकेश्वरला आलो असेल, पण तेव्हा काही दिसले नाही, कारण तेव्हा पाणी जास्त होतं. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही परत चाललो आहे देवगडला. आणि व्ह्यू बघा किती मस्त दिसतो. एक साईडला डोंगर दिसतं आणि दुसऱ्या साईडला समुद्र, आणि समुद्र पण स्वच्छ आहे इकडे. आणि ती पवनचक्क्या पण दिसतात आहे लांब. ते देवगड आहे, देवगडला पवनचक्की आहे. तर तिकडचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे. तर ते व्हिडिओ पण लवकरच येतील. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर पण नक्की करा. तर भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये.